हॅलो समा, काय करतोय? बसलाय. जेवला का? नाही का बरं? लवकर जेवण करायचं ना रे. मी जेवले इतक्यातच. भेटायला येशील ना मला? नक्की. काय नाही अजून बसले दरवाजात गप्पा मारत तुझे. मला भेटू ना आपण. मला पण दुखत वाटली रे तुझी. चालेल. तुला भेटलं का भारी वाटतं. झालं का झालं का बोलून? कोणाशी? मैत्रिणीशी बोलत होते. अच्छा, मैत्रिणीला भेटून भारा वाटत काय? हां, ते थोडंसं मैत्रीण आता का जुनी ना. हा का? बसा ना वहिनी. हा बसते, पण लय जवळची मैत्रिणी पार असं. हा मग ते आता कसं इकडं आल्यानंतर ते हा का? मैत्रिणी बोलत राहता ना. हा ना, गळा भेटच बाकी राहते. मैत्रिणी मित्र मित्र बी बोलते काय? नाही मित्र कुठं मला. नाही का? मला वाटलं एखाद दोन आहे का काय गावात कोणी. मला काही मित्र आवडतात काय? नाही ना. कोण बोलतं? हा ना, पण लईच मग असं एवढं लईच आगड पगड मैत्रीण लई जवळची वाटत. लई जवळची म्हणजे माझा ना तिच्याशिवाय कधी करमतच नव्हतं अशी मैत्रीण. लग्नाला होती का? ती हा, नाही तिला जमलं नाही. एवढी जवळची मैत्रिणीला लग्नाला नाही जमलं? ती गावाला जायला होती ना. पण मग असं कोण करतं का लग्न, मैत्रिणीचं लग्न आणि कोण गावाला जातं? आता तिला माहित नव्हतं माझं लग्न कधी काय. नाही माहित नव्हतं. ती तिच्या मामाच्या गावाला जायला होती ना. हा का? बरं बाई, मग चांगलीच मैत्रीण आहे एकदमच जवळची म्हटल्यावर अशी. आणि लग्नालाही नाही म्हटल्यावर आता मग जवळची म्हणावा का तुम्ही नाही? काय करत होते घरात? काम आवडीच होते, झाल्यावर ते हा बसले. तेच म्हटलं एवढी जवळची मैत्रीण असल्यावर सगळ्या यायला पाहिजे. मला तर अजून मी आता म्हणून ती काय नाव आहे तिचं? हा काय नाव आहे तिचं? पूनम. पूनम? आपल्या गावात तर पूनम नाही आहे कोणी. ती थोडी गावाच्या आडुशाला राहते. तिकडची मैत्रीण आहे? हां, बाया बाय 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 पार बाहेर गावचीच केली ना काय मैत्रीण? बाहेर गावची काय, आम्ही कॉलेजला होतो ना तिकडे. हा म्हणजे शेजारच्या गावातलीच पूनम का? मी ऐकलं नाही ना कधी म्हणून असं वाटलं मला. एक पूनम म्हटलं होतं. भरपूर पोरी येतात पण आपल्या गावात नाही कोणी, बाजूच्या गावात. हा बरे बरे, मग चांगलंय. बरे मग चांगले. लईच विचारपूस करता होय. नाही आता आता फोन ऐकला म्हणून म्हटलं कोण मैत्रिणीच आहे का काय. विचारपूस केलं का मग मला असं वाटतं. आता असं विचारलं कोणाचा फोन आहे म्हणे, मला करमत नाही असं ते तुला तुम्ही भेटलं ऐकलं काय? आता म्हणे ना, मग भेटल्या वाचून होत नाही असं तसं चाललं भेटेल मी तिला. म्हणून मग मला वाटलं लईच मैत्री चांगली. बरं बरं, मग जाते मी आता. मी जाते. मला बसा तुम्हाला, बसा येते. कुठं जायचं? जाते मी तिकडं झाडाखाली पडते. झाडाखाली? बरं हा, मग येऊ. चालेल चालेल. नक्की काय चालू आहे बाईचं? दरवेळेस आली कायच नवीन मैत्रिणीच्या नावावर राहतं. आज काय पूनम, आज काय आणि आज काय मंगी. नेमकं कारण काय चाललंय हे समजायला पाहिजे. बघ आता काय मला बी याचं फरक करावंच लागेल काहीतरी. लेवून झाला गाड्या. काय करते रे? काय कुठं काय करते? गारमाट पडायचं होतं जरासं. काय पडती? काय कामधंदे पाहायचे तर काय पडायचे दिवस आहे का? आता आवरलं नाही काय? सगळं आवरून ठेवलं ना. खाली वहीन जावं आवरत जसं काही खुरप मग जा ना, या आवरून तुम्हीच. मला जर आराम नको का? मला ना डॉक्टरला उन्हात नाही फिरायला सांगेल थोडं. नाही, तुमची बहीण तर उन्हातच फिरते मस्त. तुम्हाला नाही सांगितलं? बहिणीला कस काय? गेली असेल मैत्रिणी का? मैत्रीण दरवेळेस आल्यावर नवीन नवीन मैत्रीण नाही का हो? राहतात पोरं सोरायचं मैत्री राहतात. मला एक म्हणायचंय, माहेर येते का मैत्रिणींसाठी येते तेच कळत नाही काय बाई. माहेर येते का मैत्रिणींसाठी येते? खत वाटतच मैत्रिणीला. खत एकमेकाला खत वाटत. शाळात एकत्र पुरी वाचायला द्या जाते बिचारे येते जाते. लईच खत वाटते. मग पार म्हणे मला तुझ्या वाचून करमत नाही आणि तुला भेटल्या वाचून होत नाही. तिची मैत्रीण असेल मग वर्ग मैत्रीण. परगावा भेट घेऊ म्हणे. बाय
आज मा बहिणी काय आरोप करायचा नाही. आमचे खानदान तसे नाही. नाही का? आमचे खानदान आहे ना शिस्तीत वागणारे खानदान आहे. हा बाई लई भाई लईच हा. म्हणजे लईच. होय ना सगळं कर पण माझ्या बहिणी आरोप करायचा नाही ते मला बिलकुल खापणार नाही. असं कसं काय? आजपर्यंत- आरोप म्हणजे हे बा कानाने ऐकलं ते सांगितलं मला काही माहित- इतक्या दिवस हे बा, मामा आले. बरं काय चाललंय परवा? काय नाही काय नाही बसलो होतो असं. इतक्या दिवस माझी बहीण राहिली ना शाळात एक परगतीनं वर तोंड करून पाहिलं नाही. तुम्ही माग होते काय म्हणायचे काही नाही म्हणत्या आणि आवाज जोरात जोरात बाहेर ऐकू आला म्हणून मी आलो. मी नाही केलं मामा यांचं मला चावून म्हणा, नाही. तुमची बहीण आहे ना हा मैत्रिणी का जाती इकडे तिकडे फोन बोल मामा ना. दरवेळेस माहेरचे नाव करते मला 2 दिवस आरामाला यायचं नाही आणि इडं आल्या का ते आराम करते का? आज काय ही मैत्रीण आज काय होतं. आता तर मी समक्ष ऐकलंय तुला लय आठवण येते मला लय तुझी आठवण येते. तिच्या नवऱ्याला फोन केला असेल, तुला ऐकायला नवऱ्याला फरक काय पडला. मला काय कळत नाही का त्या भावचा नंबर. ऐकायला फरक पडतो. तुम्ही मला काढा याड्यात. मामा बसा ना इथं. जर तसं काही असेल ना फाडून नाही फाडून बहिणीला मी काढून नाही ठेवायची हा. म्हणा. काय सोपं बरं का? सांगते एवढा पण तुम्हाला ना हे बघ, तुम्हाला तुमच्या लेकीवर लय विश्वास आहे तुम्हाला बहिणीवर लय विश्वास आहे. हायच आहे हायच आहे विश्वास आहे म्हणून आहे. बरं चाललंय. हे जग स्वसेव चाललंय. हा. तू आहे ना तू तुझ्या जीवर आलं तिला भाकरी घालायच्या हा. मला काय जीवावर येणार आहे मला काय जीवावर येणार आहे मला काय 2 भाकरी 1 भाकर जास्त थापायला लागते संध्याकाळची हो. एक संध्याकाळची. तू कसं मग मावावर तुला आरोप? अध्यक्ष कशी काय घेते तू असं? आता काय ऐकल्याशिवाय घेईल का? हो पण मग कानाचा आणि डोळ्याचा खूप अंतर आहे. मग आता एक काम करा हा. मी काय म्हणते आता तुम्हाला मी तर कानाने ऐकलेले तुम्हाला डोळ्याने पाहायचं असेल ना तर जा मग तिकडं वावराकडं आंब्याकडं जरा चक्कर मारा पहा तुम्ही. अगे आम्हाला मला महाबणीची गॅरंटी दादा या बा. इतक्या दिवस झाले एक पोरं घरी आलं नाही. हा ना कोण मी काय म्हणते हा. फोन तर लागण्यात झाले फोन तरी होता का तिला नाही नाही मग आता कसं काय त्या नवऱ्यानं घेऊन दिला तिला फोन. नवऱ्याने घेऊन दिला नवऱ्याने घेऊन दिला तर नवऱ्याशी बोलायसाठी घेऊन दिला का दुसऱ्याशी बोलायसाठी घेऊन अगं दिला? नवऱ्या संगत बोलत असन नको अवघड येऊ. मी काय म्हणते तुम्ही म्हणता ना तुझ्या जीवर आले तुझ्या जीवर कानाने ऐकण्याचं डोळ्याने तर तुम्ही डोळ्याने तिच्या पहा बापाचं आहे, ती येणारच आहे. मग येऊ दे ना मला काय पडलंय मला काय घेणं तुला आहे? अडचण होत असं म्हणून लागले आरोप करा मा बहिणी. मामा हे बा माझं सावध करायचं काम आहे तो तर तुम्ही पहा तुमच्या लेकीचं आणि त्यांच्या बहिणीचं. आम्ही काय बोलायला दूध पित नाही. मग मी कुठं म्हणते बोळ्यानं दूध पेता आणि बोळ्यानं दूध पेरल्यावरच सगळ्या गोष्टी कळतात असं काही नाही. शिरप्या आपण आहे ना आता या पुरीचं बरं 2-4 टाइम ऐकलंय. हो दादा तसं नाही ह्याला आहे ना याला माणूस त्यांच्या खानदानी माणूस हो खानदानावर नका जाऊ बरं का. माणूस पडत हा नाही. तुमची खानदान पहिली काय मग आता मला बोलायला लावू नका मामांसमोर. मग मामा तुमच्या समोर बोलायला आता एक काम करा ना मग मी तेच म्हणते हे जर खोटं निघालं ना हा. तर मग मी घर सोडून जाईल कुठं निघून जाईल या जर मी घराचे मालकीण कोण? नाही मग मी ते सांगतो मला लय खरं माझ्यावर विश्वास नाही ना हे जर खरं खोटं झालं नाही याचं जर मला वाटलं ना तुम्हाला घर वाटतं सोडून काय का राहते? त्याच्याबद्दल काहीतरी शिक्षा माग ना. दादा मला सगळं डोक्यात कळते हम्म. हिला या घरी करमत नाही आता. नाही एक काम करा चुकीचं निघालं ना मग तुम्ही मला शिक्षा द्या नाही तर मी घर सोडून जाते. घर सोडायचा विषयच घेऊ नको. मग तुम्हाला पटत नाही ना पटत नाही तर मग त्याच्याबद्दल दुसरी काही शिक्षा माग धन माग. मग तुम्ही शिक्षा द्या मला काय द्याल हा, तुम्ही जर असं पकडलं नाही बरं. ना ऐका खरं नाही ना वाटत जर तुम्हाला सापडलं नाही ना काही तर मग मला शिक्षा द्या आणि हो. सापडलं तर मग मी म्हणाल ती पूर्व दिशा करा बर हा पहा कारण कसं घर सोडून जाणं या पोर खेळ नाहीये. मग पण मी म्हणते आता त्या गेल्या बाहेर मला सांगून गेल्या का मी इडं जाते इडं झोपते इडं आराम करीते असं सांगत त्या पण सापडती नाही ते. दादा तिचं चालू कोर्स वकिलाचा तेव्हा ती एकटी अभ्यास करती जाऊन झाडा का वकील आल्या परीक्षेला ऍडमिशन घेतलंय काय माहिती बाई. हे परा आपण आहे ना शोध लावू प्रत्यक्षात नेमकं तिच्या नवऱ्याला फोन करती का कुठं कोर्स चालू आहे त्याला फोन हे बा माग तुम्हाला आलं तेव्हा सांगितलं त्याच्या आधी एकदा सांगितलं तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवून नाही राहिले 2-3 टाइम असंच झालं तुमचं. मग मी काय बोलणार माझं म्हणणं काय संसाराच्या बारादारी होण्यापेक्षा आधीच कळालेलं बरं ना. हा ते खरंय तुझं. मग जर तिच्या नवऱ्यालाच कुठून उठून कळालं तर काय राहिली इज्जत तुमची. बघू आलं लक्षात हं? कुठं पाणी मुरते मा लक्षात या बाई हे माझ्यावरच फिरतील लक्षात मामा आलं. जाय अरे, शिरप्या, अहो, तू- दादा हं. हिला तिला करमून राहिला आता म्हणजे- मला नाही करमायला काय तिला मला तिला- नाही करमायला हिला ना काय हिला या घरात कर्मा ना काहीतरी निमतं काढायचं तिला इकडून झाला
मला काय जायचंय, मला काय करायचंय, काय करायचंय पोरा कुठं जाऊ आणि मला निमित्तच लागलं तर मी तुमच्या बहिणीची बरबादी करून तुमच्या बहिणीला वाईट म्हणून का जाईल, मी अशी बी जाईल ना. ते करे ना का का बरबाद करून जाईल, नाही नाही पण काय आणि तिला बरबाद करून काय मी तुम्हाला भांडल, तुमच्याशी हे करेल, तुमच्याशी भांडल झालं मी चालल्या तिचं जाईल. एक मत आहे बा तसं काय जर असेल ना तर मग लवकरच जागा करणं हे बरं पाहतो जाऊन हे बा तो पाहुणा चांगला आहे. सापडले ना तुला नाही हा, पा, हा, पा. जा. मला शिरपतराव जा जा लवकर जा जरा. या काय ठोक्यात ना बैल मुतावला होता बैलानं झूम ओढलो होता मी काय म्हणते तुम्ही जी शिक्षा द्याल ती तयारी मी बरं, चल, बघायला, चल. पण मग मी बी जेव्हा काय म्हणाल तेव्हा ऐकायला चल पाहिजे. चल मी येऊ का चल जा जा तुम्हाला बापले कांदा लय विश्वास आहे ना. जा अरे पोरी विश्वास म्हणजे आता खानदान आहे ती म्हणजे दुसऱ्याची खानदान खराब, स्वतःची खानदानाचं काय चाललं ते पहा आधी, डोळे उघडा जराशे. ते बरं का ये मला तिकडे बोलते तुझी येते हा अरे प्लॅन कर बदलला कोणी मी येणार होता ना घरी येडावला काय का बरं आज मी जे म्हणजे असे याच्यावर बसले होते दरवाजामध्ये हा. फोनवर बोलत पाठीमागून वहिनीने ऐकलं काय काय वहिनीच काय तिलकुट दिसतं तिलकुट दिसतं बस तिला कुठं दिसत म्हणजे दादा आहेत काय हा? चष्मा लायचं ती अरे लावती पण विषय आज झाला मी तुझ्याशी बोलत बसले हा. तुझ्या बोलण्यामध्ये गुंग होऊन गेले. वहिनीने पाहिलं ना मला म्हणे कोणती एवढी मी सांगायचं काशी मैत्रिणी कुशीची मैत्रीण मैत्रिणी सांगितली मग हा? समीरा सांगायचं समीरा समीरा नाही, पूनम बोलले पूनम हा का जाऊ दे बोलली ना तू आणि अशी कोणती मैत्रीण आहे हा म्हटलं आहे बाजूच्या गावामधली हा ना आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो म्हटलं ती लग्नाला येऊ शकली नाही म्हणून मला भेटायला जायचं. जाऊ दे काही घाबर नको ती वहिनी काही येत नाही गावामध्ये मला करमतच नव्हतं आज. हा का आता काय मत ना आता तुला भेटले करमत. जाऊ दे मरते तू तिकडे म्हणला आता तिथं लागत ना 8 दिवस तिकडे राहायचं 15 दिवस तिकडे राहायचं 3 वार हा पण नवरा मला पाठवत नाही नेहमी कळलं विचारायचं काय गुपचूप निघून यायचं सेटिंग लावायची सेटिंग गुपचूप ती एक काम करतेस एखाद्या पैशासोबत लफडं जमून दे हा मनावर तसं ते नाही लफडं बाबा. जमून दे तो पहिलं मला म्हणाल पिशवी भरण चल जाय. जबरदस्ती जमून द्यायचं पाहते तिच्या मायला तिची माझा होतं किती डेंजर बाबा आम्ही तर माझ्या भावाला पाहून थरथर कापते. हा का हा बाबा मला लई भीती वाटते त्याची. ते बोलत कसं रानटी ना बाबा ती त्याला आवडत नाही काही गोष्टी अशा पाहून. मी या बिबे राहायची तर क्या करे का काळजी नाही ना पण भावाच्या धाकात राहावं लागत बाबा भाऊ ते आहे म्हणा. त्यांना कळूच द्यायचं नाही ना आपण कळूच द्यायचं नाही आपण मस्तपैकी आपल्या आपल्या नादात आपल्या जाऊ नादात दे ते शांत बस बाबा थोडा माझा डोळा लागला. भारी वाटतं ना मग तुला एकदम भारी. असं वाटलं पाहिजे एकदम अरे नाही नाही नका ना अहो, नका मरल मरल नका ना. मेलच माहिती तुला अहो तुम्ही जेलमध्ये जाशाल जाऊ दे जेल बघला तो बरा आम्हाला जेल चालतोय ऐ पहिलं ना मोठा दगड उचलून विचार डोक्यात टाक हो पाहिजे नका मारू तिला मार दे तुम्ही दोघं जेलमध्ये जाशाल या तर मेरे सारखीच आहे. तुम्ही दोघं जेलमध्ये जाशाल जाऊ मग. दे जाऊ दे आम्हाला जाऊ दे जेल मध्ये आपल्याला ना बाहेर लोक नाव ठेवलं जेलमध्ये नाव ठेवलं हा की त्याला. तिचं सोपं आहे नाही तिला जेल मारू नका मी काय नाही केलं काय नाही केलं दादा नको. मी काय नाही केलं सांगा तुम्ही सरबत राव सांगा ना हो सांगा ना मरल ना हो दादा सोड मरल ना मीरच पाहिले आहे ना हा? हाय हाय तू याच्या करते ती का नवऱ्याच्या करते माझी काठी दे काठी मराल मी लागू राहिलं लागलं दुसऱ्याची इज्जत घालायला जन्म घेतला का नाही इज्जत नाही घातली मी काहीच नाही केलं काय नाही शिरप्या एक तास सुद्धा लागू नको हिचा मुर्दा पाडायला हा का? नाही, एक तास सुद्धा लागू नको तिला कापून टाक हो पण ती लय चांगली आहे हा आम्हाला माहिती आहे. ती तुझ्या करता चांगली आंबा करता वाईट आहे ती नाही वाईट नाहीची ती अरे तुझं लग्न नाही होईल का व्हायले ना मग? मग मी कुठे काय करत होतो म्हणजे मी काहीच नाही केलं आज तूच फोन करतो तिला नाही का अहो, मी नाही करत खरं तिला येते म्हणतो कधी आठवण तू सोन तुझं खरं होतं अरे येड्या तू तिला जोपर टाकत होता आपण हे इथे- फिंदाड द्यानावर आहे का? आपण हिच्यावर स्वतः खेळ तिच्यावर किती बारे मारलं मी तिला ही आरोप केले का तिला हाणायची हिला आरोप केले का तिला हाणायचो त्या पोरीला एवढं आम्ही येड्यात काढलं
ती म्हण कोणतीही शिक्षा द्या मला, नाही तर हाकलून द्या खोटा असेल त्या वहिनीला दिसायला कमी आहे, असं का? वहिनीला दिसायला कमी आहे. तुमच्या डोळे ओरिजिनल आहे ना? त्याला दिसतं का बरं ऐकायला येतं ना. एक काम कर, पहिली याच्या नावाची कंप्लीट देऊ. हो मग कशाला मी लय प्रेम करते त्याच्यावर. हा मग पेनावर नाही करीत प्रेम. मला नाही आवडत. आवडत नाही का बरं? सका बासा दादाचा. जरा ध्यानावर नाही आवडत नाही ना. बरं याला कशी तोंडी लायची मी पाहतो मला आता. तेव्हाच करायचं नव्हतं, तुम्ही बळजबरी करून दिलं. असं ना. बरं आता तेव्हा बळजबरी केलं, आता जबरदस्ती करतो दादा. बरं का? हा संपवला का इज्जत पडून जाईल तिकडे. हो मला काय संपी द्या. नाही तुला सपोर्ट नाही तिला मी आवडतो, मला ती एवढी आधी आहे मला ना, अशी नाही आवडत. पहिला हिचा काटा काढ. काय हा? तुला नाही आवडत पण ती संपू राहिले ना मला. हा मग खोटं बोलायला थोडस खोटं बोलतो नाही नाही हा, खोटं म्हणजे ते सगळं समजलं मला. फक्त तू इथं काम केलं का हिला मारून टाक पहिलं. ती सोन्याची असेल तरी नको, मी याचं काम करतो. नका हो तुम्ही नका मारू. एक म्हणे जुन्या लोकांची मिरी ऐकाव का नांद नांदे ऐकावा. इथं नांदत नाही मग हिला जिवंतच गावठ होते. ठेवूच नको. नाही मग ती नांदेल तयार आहे ना, नांदेल तयार हा आहे आहे ना. ती. नाही ती म्हणे जाते म्हणजे माझ्या नवऱ्याकडे जाते ती. नवऱ्याला फोन करून बोलू घेतो. नाही नाही नका हो. नका. नाही हे नाटक तुला आता लय- आमचा फक्त परिचय, आमचं काही बाकी काही नाही. हा हा परिचय. आता परिचय आहे ना, तर आता तुमचे हे करून देतो. काय माहितीये का, ओळख. नाही हो. परिचय आहे ना, तर परिचयाला जोडी ओळख जर असली ना, अजून तुमचं भलं होईल बर का. पण भलं कसं करतो? काय त्या गंगारामचं जावं का. अरे हा मग तुला शिरवणं वाटत? मारू नका हो. तुला दिले ना, हा? तुला 4 पोर आहे ना. 2 2 आहे का हा जावळे लावले. 2 पाहिले बायकोचे. हा म्हणजे त्या पहिले 2 बायका हा. आणि हे आता हिला नाही लावलं का. नाही शाळेत माझ्या बरोबर. हा का? ऐकलं का. हा म्हणजे तू बिगारीला होता, तो 9वीला का 10वीला होता? हा आता त्या गांग्याला जर सांगितलं तर तो किती नालायक आहे. हा तुझ्या तो गंगाराम तू घेऊन जायले घेऊन गेल तिला. तो तुला घरी येऊन टिचीन तो टिमकीन. ते होणारच आहे आता. पण ते कशाला सांगत बसत्या. नाही नाही ते सांगणार नाही आता. केवळ आता भांड फोडल्याशिवाय नाही. नका ना. आता पहिले इथं काम करून टाक हा, चल बरं का. हिला घरी घे. घरी ये. चाल घरी बाई. ए, चाल घरी. बरं मी काय म्हणतो, ऐक. घरी बाई. नाही घरी बाई. थांब थांब. तिला मारू नका बरं का. नाही नाही मारित नाही, फक्त तिला आहे ना. ये ना. देईच्या झाडाला फाशी मरते चालते. तशी हो फाशी नका देऊ ना, मग तशी नाही येणार. मरून जाईल मग ती फाशी दिलेल्या. नको ना. मला मारतील हे घरी. वडीत नाही वडीत. मारतील. नाही 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 निघ, निघ पुढं. आई गो. लिख पुढे लिख पुढे. हो. तू होतो काय का ग. आ, म- म- बरी ना एकदम. आई गो. वळ इकडं. चाल. याचं काम करतो मी. तू 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 काम कर फक्त बर का. हा. आता लक्षात राहू दे. मी येणारच नाही आता इकडे, मी गाव सोडूनच जाईल नाही डायरेक्ट. नाही आता तू संपला समज. नाही नाही मी गाव सोडून जातो आता मी. तू गाव कसा सोडतो न, जीव कसा सोडतो ना, हे पाहतो आता. पाहायला लय आवड काम झालं, मेल्यापेक्षा पळून जायला परवडल. गाव सोडून जातो आता, येतच नाही महिना दिला महिना. तिथे मारतील हे. ये इकडे. तू इकडे ये. तू इकडे ये. काय झालं? थांब थांब थांब. झालं नाही बाबा टाकू. दे हाता. येऊ दे तिचं नाव राहतं काय हो मामा, डायरेक्ट बांधूनच आणलं काय? वहिनी, सांगा ना वहिनी, सांग ना. मी काल सांगू बाई, माझं खोटं वाटत होतं ना, आता काय सापडलं ना बरोबर. दादा सोडा ना. मामा बरोबर झालं ना सगळं. आता बरोबर कसं झालं सांग. ए शिरप्या, वहिनी सांग ना. कोयता नाही तर कुऱ्हाड आण, नाही तर मोठा दगड आण. नाही त्याला आपण गुन्हेगार. मामा लग्न व्हायले तिचं, तिला आता तिच्या घरी काढून द्या तुम्ही. क्वायतन करून आणि तिचा नवरा विचारायला येईल काय झालं, लोकांमध्ये अजून तू होईल. नाही, या जगातूनच संपून टाकायची. नाही 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 नाही. तू नकोच. तुला लय तो आवडतो नाही का. समय आवडतो. सोडणार आहे. लय बोलत आहे ना, नाकाने कांदे फोडत होती का, नाकवर करू करू माझी बहीण अशी नाही, माझी बहीण अशी नाही. जगाला करण्यापेक्षा घरातूनच जर सांगून दिलं होतं आधी 4 वेळा. या तुझ्या गोष्टी सगळ्या खोट्या होत्या, पण आम्ही जन्म दिल्यापासून मीच जीव देऊन टाकते, सोडा मला. विश्वास काय करणार आहे तू? मीच जीव देऊन टाकते. तू हा हा, हा, हा. कोणाला देते? वीर बारव. हे नाही, हे करायच्या आधी द्यायचा होता. मग हा. एवढे येडे चाळे सुचवायच्या आधी नवऱ्याला सोडून इकडे येडे चाळे करायलाच यायचे. टाइम त्या पोराला मारलं. कोणावरून सतरा मारलं? टाइम कोणावरून? हा, काय करायचं तिला मार काय? तुमच्या पायी आमच्या घरात भांडणं आणि हे
सोडा नाही. बापाला लय विश्वास आणि भावाला लय विश्वास, त्या विश्वासाचा पारा चक्काचूर केलं. आमच्या ना स्वप्नाचा चाका चोरी केला तो. राख पाहती पा कशी तुमची लेख माझ्याकडे एवढे मोठे डोळे करून, दादा जसे मी डोळ्यातच मावणार हिच्या. गेलाय ना तिच्या नवऱ्याला अगदी फोन करून पाहू येतो का काय नाही आला. तो जर मला फोन दे, तो जर मला हो फोन बिन काला करीत मी काय म्हणते, नाही, नाही. डायरेक्ट नेऊन घाला. ते काय न्यायला येणार आहे काय त्यांना माहिती नाही. इकडे आल्यावर काला तमाशा घालता आलो म्हणा इकडे लग्नाला आणून घातली. इकडे कोणी गावात काही पिन मारली मग काय करायचं. हॅलो काय म्हणतोय ते पाहू. हा दाजी आज आम्ही येऊ राहिले बघ तिकडं. हा इकडे तुमच्या शेजारी गावात लग्नाला आलतो. हा तुमची मंडळी घेऊन आलोय आणि मग तसं म्हणलं पोस्ट करून यावं असं. हा तिला ना लय खत वाटली होती ती आम्हीच ती याच्या मागं लागली होती, आम्हीच थांबवली ती. तिची भाऊजी आजारी होती ना, स्वयंपाक करायला कोण नव्हतं मग थांबली ती. आणि आता बरे बरे नका नका तुम्ही नका येऊ घ्यायला. आता आम्ही आलो नाही जवळच आलो. बरं बरं चालेल चालेल. तुमच्या बहिणीच्या ह्याच्यासाठी मला काय आजारी पाडी त्या. अरे मग काहीतरी झाकण टाका बाई. मग झाकण दाखी ए, त्या पोरी तू काय आजारी पडणार आहे का लगेच? बरं, न्यायला इथून आजारी नाही पडणार लगेच. उपद्रव नाही तर तू काही काळजी करू नको. काय करीते आता. भरून ठेवली काय हाय तशीच उचला न्या. दादा ये दादा चाल. ये गं. आणि परत ये. ओ मामा त्यांना ना पाठवू नका परत इकडं. हा चाल. उद्या चाल बिगा बाई पुढं बाई. काल रिक्षात मध्ये टाकतो बायपास मामा ओ मामा त्यांना सांगा पाठवायची नाही परत इकडं. ती बला तिकडेच जाऊ द्या. आता तेच सांगतो ना. हा माझ्या डोक्याला ताण नको इथं. बरं बरं चालेल. नाही तर उठरे चिंदन तोच धंदा आहे मला उगच. नाही बाबा तुला गेली एकदाची पिढा.